जय गजानन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिझायनर स्लीव्ह्ज कशी शिवायची, जी सध्या मोस्ट ट्रेंडिंग आहे, खालून त्याला स्केलॉप येतात, ते मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जेवढा आपला दंडघेर आहे, त्यामध्ये 2 इंच ॲड करून एक कॅनव्हासची पट्टी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2-2 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. अर्धा इंच पहिल्यांदा खाली मार्जिन सोडून घ्यायची आहे. मग 2 इंचाचा मध्य काढून 1-1 इंचावर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजेच राउंडची जी खोली आहे ती 1 इंच आहे. आणि आता मी तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल त्याप्रमाणे मी ते जोडून घेतलेले आहेत गोलाकार, अर्धगोलाकार आणि कॅनव्हास कटिंगच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा त्याला शिवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते कॅनव्हास कुठेही हलणार नाही आणि आपले जे अर्धवर्तुळाकार आकार आहेत ते एकदम सरळ आणि नीट कापले जातील. अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत. आता मी त्याला अस्तरवर चिटकवून घेतलेले आहे. आता खाली आपल्याला सरळ मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. बॉल पिनच्या साहाय्याने आपण ते पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून ते कुठेही हलणार नाही. आता आपल्याला जसं दिसतोय शेप, त्याप्रमाणे आपल्याला मशीन वळवत शिवायची आहे. जसं तुम्हाला दिसतच असेल, मी सगळे ज्या आकार आहे त्या आकाराप्रमाणे वळवून शिवून घेतलेलं आहे. आणि आता आपण बॉल पिन काढून घेऊ आणि उरलेला जो कपडा आहे खालचा स्ट्रेट, तो आपण आकाराप्रमाणे कापून घेऊ. आता आपल्याला याला नॉच द्यायचे आहेत. नॉच देताना विचार असा करायचा आहे, की आपलं मेन फॅब्रिक कटू नये, जास्त खोल नॉच द्यायचे नाहीयेत. आता आपल्याला बाही उलटवून घ्यायची आहे. उलटवून घेतल्यावर आपल्याला दिसतच असेल, असे छान खालच्या साइडनी स्केलॉप आलेले आहेत. आता मी बाकीचं अस्तर मेन फॅब्रिकला पॅक करून घेतलं आहे. इथे मी मोत्यांची लेस तुम्हाला लावून दाखवत आहे, मण्यांची. त्याच्यासाठी आपल्याला सिंगल दाब लावावा लागणार आहे. डाव्या हाताचा सिंगल दाब आपल्याला लावावा लागणार आहे आणि लेस देखील आपल्याला वळवत अतिशय काळजीपूर्वक लावायची आहे. लेस तुम्ही वळवलीत तरच ती त्या आकारामध्ये लागणार आहे आणि जिथे आपला आकार संपतोय तिथे सुईचं टोक ठेवायचंय आणि दाब उचलून परत दुसरा गोलाकार शिवायला घ्यायचा आहे. आकार संपल्यावर दाब उचलणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्याला दिसतच असेल की अतिशय छान पद्धतीने लेस आपली लागतीये. या लेसच्या ऐवजी तुम्ही धाग्याची पाइपिंग देखील वापरू शकतात किंवा त्रिकोणवाली समोसा लेस देखील बाजारात येते, ती पण लेस आपण याला लावू शकतो. आता आपल्याला खालच्या साईडला काठ लावायचा आहे, तर आपण काठ उलटा ठेवून घेतलाय अस्तरवर आणि त्याला दोन्ही साईडने आपण शिवून घेत आहोत. वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी. साईडने आपल्याला काठ शिवायचा नाहीये. तिथून आपण काठ उलटा करून घेणार आहोत. तुम्हाला दिसत असेलच, मी उलटा करून घेतलाय काठ आणि या काठाला तुम्ही प्रेसच्या साहाय्याने प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रेस झाल्यावर आपण दाब शिलाई देणार आहोत. दाब शिलाई एकदम खेटून आपल्याला मारायची आहे. आता चारही बाजूनी ही पट्टी आपण पॅक करून घेणार आहोत. अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला त्या अर्धगोलाकारांच्या खाली ठेवायची आहे. पट्टी हलू नये म्हणून आपण पुन्हा एकदा बॉल पिनांचा वापर करणार आहोत. बॉल पिन लावल्याशिवाय आपल्याला बाही शिवायची नाहीये. आणि ही पट्टी अटॅच करताना तुम्ही तुमच्या बाहीची उंची मोजून घेतली तर जास्त चांगलं होईल. बाहीची लांबी चेक करून घ्या. आता पुन्हा एकदा आपल्याला त्या गोल आकारांप्रमाणे शिवून घ्यायचं आहे. जिथे आकार संपतोय तिथे दाब उचलून परत एकदा आपल्याला राउंड आकार द्यायचा आहे आणि मोती तुटणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. त्यासाठी मी सिंगल दाब यूज केलेला आहे. अशा प्रकारे आपली पट्टी लावून झालेली आहे आणि मी पट्टीच्या खालच्या साईडला देखील लेस लावलेली आहे.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.